अधिक मासामध्ये अधिकाधिक पुण्यप्राप्तीसाठी वस्त्रदान, अन्नदान, यज्ञ, होम हवन, पूजा अशा अनेक पद्धती श्री भगवंतांनी पहिल्या अध्यायामध्ये सांगितल्याचं आपण श्रवण केलं. परंतु ज्यांना यापैकी कोणतीच गोष्ट करणे शक्य होत नसेल, ज्यांच्याकडे आर्थिक बाजू कमकुवत असेल आणि वेळेचा अभाव असेल, त्यांच्यासाठी या अधिक मासामध्ये पुण्यप्राप्तीचा आणि ईश्वर कृपा प्राप्तीचा सोपा मार्ग कोणता, याविषयी माता लक्ष्मीने भगवंतांना विचारले होते. तेव्हा भगवंतांनी जे उत्तर दिले त्याच उत्तराची संपूर्ण माहिती देणारा आजचा अध्याय 2. नमस्कार, मीड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण श्रवण करत आहात श्री अधिक मास महात्म्य कथा यामधील अध्याय 2. मागील अध्यायातील कथाभाग जर आपण अजूनही श्रवण केला नसेल तर तो व्हिडिओ नक्की जाऊन पहा. आणि हा व्हिडिओ, ही कथा आपण श्रवण करून इतरांना सुद्धा श्रवणासाठी अवश्य पाठवा. चला तर ऐकूयात अध्याय 2. भगवान नारायणांच्या शरणापाशी माता लक्ष्मी विराजमान आहेत. वातावरण अतिशय शांत, पवित्र आणि भक्तिमय आहे. पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी अधिक मासाचे महात्म्य सांगितले. अधिक मासामध्ये केलेले व्रत, दान, जप, पूजा यांचे महान फल ऐकून माता लक्ष्मीच्या अंतःकरणामध्ये एक विचार आला. त्या म्हणाल्या, हे प्रभू, आपण अधिक मासातील पुण्यकर्मांचे महत्त्व सांगितले. व्रत करा, दानधर्म करा, ब्राह्मणांना भोजन द्या, सुवासिनींना वस्त्र, अन्न द्या. आपण हे सर्व सांगितलं. परंतु हे प्रभू, या भूतलावर अनेक लोक असे आहेत की जे अत्यंत दीन आहेत. आर्थिक स्थिती ज्यांची कमकुवत आहे. काहींना 2 वेळेचे अन्न सुद्धा सहज भेटत नाही. मग अशा लोकांनी काय करावे? त्यांच्याकडे दान करण्यासाठी धन नाही, यज्ञ करण्याचे त्यांचे सामर्थ्य नाही. परंतु त्यांना या पवित्र अधिक मासामध्ये पुण्यप्राप्ती करून घ्यायची आहे, मनशांती मिळवायची आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान त्यांना प्राप्त करून घ्यायचे आहे. या सर्वांसाठी एखादा सोपा, सहज आणि सुलभ असा मार्ग नाही का? माता लक्ष्मीच्या या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्री भगवान स्मितहास्य करून म्हणाले, हे देवी, तुझे हृदय अत्यंत दयाळू आहे. म्हणूनच तू या सकल सृष्टीची जननी आहेस. ऐक, अधिक मासामध्ये असे काही नियम आहेत की ज्याच्यासाठी धन लागत नाही, परंतु त्यांचे फल हे महान यज्ञासारखे आहे, त्याहूनही श्रेष्ठ आहे. हे देवी, अधिक मासाच्या या कालखंडामध्ये दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे, शुद्ध मनाने स्नान करावे, देवतांचे नामस्मरण करावे, शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन करावे. परंतु या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ पुण्य देणारे कार्य म्हणजे गोसेवा. हे बोलणे ऐकताच माता लक्ष्मी उत्सुक झाल्या आणि भगवंतांनी पुढे गोमातेचे अद्भुत महात्म्य सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे देवी, गाय ही केवळ एक प्राणी नाही, तर जिच्यामध्ये साक्षात सर्व देवी देवतांचा निवास आहे अशी दिव्य देवता आहे. तिच्या अंगी 33 कोटी देव वास करतात. म्हणूनच गायीला गोमाता असे म्हटलं जातं. शास्त्र असे सांगते की गायीच्या चरणांमध्ये तीर्थांचा वास आहे. तिच्या श्वासात पवित्रता आहे. तिच्या अगदी दर्शनाने सुद्धा मन, तन अगदी पवित्र होते, शुद्ध होते. म्हणूनच प्राचीन काळी ऋषीमुनी आपल्या आश्रमामध्ये गोधन ठेवत. त्यांच्या आश्रमातील शांतता आणि सात्विकता, त्याचबरोबर दिव्यता ही गोसेवेनेच वाढत असे. भगवान पुढे म्हणाले, ज्या घरात गायीचा सन्मान होतो त्या घरात साक्षात लक्ष्मीचा वास असतो. ज्या अंगणात गायीचे शेण लावले जाते, सारवले जाते, तेथील वातावरण शुद्ध आणि पवित्र बनते. त्या घरात रोगराई कमी होते, कलह दूर होतात आणि सुख समाधान आणते. हे देवी, दरिद्र असो किंवा श्रीमंत, प्रत्येकाने शक्य तितकी गोसेवा करावी. प्रातःकाळी उठून गोमातेला नमस्कार करावा. जेवणापूर्वी पहिला घास तिला द्यावा. तिच्याशी प्रेमाने वागावे. तिला कधीही मारू नये किंवा त्रास देऊ नये. हे देवी, या छोट्या छोट्या कृतींमध्ये महान पुण्य दडलेले आहे. अनेक यज्ञांनी जे फळ मिळते ते भक्तिभावांनी केलेल्या
या गोसेवेने अगदी सहज प्राप्त होते. गायीपासून मिळणारे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय हे पंचगव्य अतिशय पवित्र मानले गेले आहे. गायीचे दूध हे पूर्ण अन्न मानले जाते. जसे आईचे दूध बालकाला पोषण देते, तसेच गायीचे दूध शरीराला शक्ती, बुद्धी आणि आरोग्य देते. गायीच्या पंचगव्य प्राशनाने सर्व रोग निवारण होते, तन मनाची शुद्धता होते. अशा या गोमातेची सेवा स्त्री पुरुषांनी सदा सर्व काळ करावे. परंतु अधिक मासात जर ती नित्य नियमाने केली तर विशेष पुण्यकारक असते आणि या उपायामुळे मनुष्याचे कल्याण होते, ईश्वर कृपा त्याच्यावरती प्राप्त होते. हा आहे अधिक मासामधील पुण्यप्राप्तीचा सोपा मार्ग. त्यानंतर मग माता लक्ष्मींनी गंभीरपणे श्री भगवंतांना विचारले की हे प्रभू, आपण गोमातेचे श्रेष्ठत्व मला सांगितले. गाय एवढी श्रेष्ठ आहे, पूर्ण पवित्र आहे, परंतु तिचे मुख मात्र अपवित्र मानले जाते. असे का बरे? याला काय कारण आहे? माता लक्ष्मीने असे विचारले तेव्हा भगवंतांनी त्यांच्याकडे एकदा प्रेमळ दृष्टीने पाहिले, मुखावरती मंद स्मित केले आणि ते म्हणाले, हे देवी, याचे कारण आहे एक प्राचीन शापकथा. ती सर्व हकीकत मी तुला सांगतो, ऐक. एकदा मी आणि ब्रह्मदेव आम्ही दोघे कैलासावर भगवान शंकरांसोबत चर्चा करत बसलो होतो. वातावरण अतिशय प्रसन्न होते. चर्चा सुरू होती. ब्रह्मदेव सृष्टी निर्मितीबाबत बोलत होते आणि त्यांच्या मनात अल्पसा अभिमान डोकावला. ते बोलत बोलत म्हणाले, मी जर सृष्टीच निर्माण केली नसती तर विष्णूंनी कोणाचे पालन केले असते आणि भगवान शिवांनी कोणाचा संहार केला असता? भगवान विष्णू सांगत होते आणि माता लक्ष्मी अगदी शांतपणे ऐकत होत्या. भगवंत पुढे म्हणाले. तेव्हा भगवान शंकर हसून म्हणाले, ते ठीकच आहे आणि ब्रह्मदेवाला यामुळेच तिन्ही देवात नावाचा पहिला मान आहे. विष्णू भगवान म्हणजे किरीट, कुंडल, शंख, चक्र, गदा, वनमालांनी विभूषित लक्ष्मीपती आहेत. आमचे काय, स्मशानामध्ये विहार, डोक्यावर ही गंगा आणि मुकुटभूषण म्हणजे ही चंद्रकोर. तेव्हा सहज ब्रह्मदेवांनी विचारले, खरंच महादेवा, तुमचा मुकुट कुठं आहे? तेव्हा भगवान शंकर म्हणाले, खरंच की, गंगा अवतरणाच्या वेळी आमचा मुकुट आम्ही जो काढून टाकला तो कुठे आहे याचा आम्हाला अजूनही शोध लागला नाही. आपण दोघांनी जर आमचा मुकुट शोधून आणला तर फार उपकार होतील. झाले. भगवान शिवांनी त्यांचे मुकुट शोधायची कामगिरी आमच्या दोघांवरती सोपवली आणि आम्ही दोघे त्या कामगिरीवरती निघालो. हे लक्ष्मी, मी खाली खोल खोल पाताळात गेलो. अतळ, वितळ, सुतळ, सप्तपाताळ, जिकडे नजर जाईल तिकडे मी शोध घेत राहिलो, पण महादेवांचा मुकुट काही केल्यास सापडेना. अनंत शोध केला पण सर्व काही निष्फळ. मी थकलो, परत आलो आणि शंभू महादेवांच्या चरणी मी माझी अगतिकता सांगितली. त्यांनी माझा सन्मान केला आणि मला स्वतः त्यांच्या शेजारी बसून शांत होण्यास सांगितले. तिकडे ब्रह्मदेव वरती स्वर्गात गेले. 21 स्वर्ग धुंडाळले आणि आम्ही जेथे बसलो होतो तेथे ते ऐटी देऊन म्हणाले, सापडला, महादेवांचा मुकुट सापडला. महादेवांना आश्चर्य वाटले. खरंच की काय असं ते उद्गारले. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, अहो खरेच, मी काय खोटे सांगतो? तुम्हाला जर साक्ष हवी असेल तर ही गाय आणि हे केवड्याचं फूल आहे, त्यांना विचारा. तुमचा मुकुट तो तिथे पलीकडे. तेव्हा महादेवांनी गोमातेला विचारले, तुम्हाला माझा मुकुट खरंच दिसला का? काय हो गोमाता, द्या उत्तर. तुम्ही पाहिला का माझा मुकुट? महादेवांनी असे विचारताच गायीने मान हलवून होकार दिला. गायीचा हा होकार कानी पडताच महादेव क्रोधित झाले. ते म्हणाले, खोटारडे, होकार देऊन मान हलवतेस, खोटी साक्ष देतेस. माझ्या डोक्यावरती प्रथमपासूनच मुकुट नाही. जे नाहीच ते तुम्ही पाहिले म्हणून सांगता. खोटे बोलता आणि याचा परिणाम म्हणून ज्या मुखाने गायीने खोटी साक्ष दिली ती त्याच मुखाने घाण ग्रहण करेल.
नारायण देवी लक्ष्मीला पुढे म्हणाले, हे देवी, हाच तो शाप. याच शापामुळे गोमाता सर्वांगाने पवित्र असूनही तिचे मुख अपवित्र मानले जाते. हीच ती सर्व कथा, हीच त्याबाबतची हकीकत. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, या मलमासाचे महत्त्व आणि या महिन्यामध्ये करावायची व्रत, दान, नियम या संबंधित आपण जी माहिती दिली ती मला खूप आवडली आहे. तसेच अशक्त, दरिद्री आणि सामान्य मनुष्यांनाही या महिन्यामध्ये जी साधी बिनखर्ची व्रते करावी, दररोज साधे नियम पाळून पुण्यकर्म करायची कृत्य आहेत तेही मला समजले. संत सज्जन यांचा मान राखून गाय आणि तुळशीचे पूजन नित्य नेमाने करावे. श्री विष्णू पुढे म्हणाले, हे लक्ष्मी, मी तुला आता ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही त्यांनी नित्य अधिक मासामध्ये कोणते पुण्यकर्म करावेत याविषयी सांगितले. पण आता श्रीमंत माणसांनी गायीची सेवा कशी करावी, शक्य तितक्या गायी ब्राह्मणांना दान द्याव्यात, त्याबद्दलची सर्व माहिती, त्याबद्दलची कथा मी तुला सांगतो. ती तू शांतपणे ऐक. आणि याचबरोबर अधिक मास महात्म्यातील हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान माता लक्ष्मीला काय सांगतात आपणही त्यांच्यासह श्रवण करूयात पुढील अध्यायामध्ये आपल्या स्मेड फॉर मराठीवरती. तोपर्यंत आपले हे व्हिडिओज पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज आपलं चॅनल जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्याच्या तिसऱ्या अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.